कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्या, काय करतोयस हे? यावर तर माझं नाव लिहिलंय। तुळजा, तू एका वर्षात निघून जाणार। तू डॅडींकडे जाशील का नाही मला नाही माहित, पण मी तुला जितकं ओळखतो ना, तू नक्कीच तुझी स्वप्न पूर्ण करायला जाशील, तुझी ओळख निर्माण करायला धडपडशील। तेव्हा तुझ्या हाताशी पैसे पाहिजेत ना, म्हणून मी तुझ्यासाठी साठवते। म्हणजे तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठीची सुरुवात तरी चांगली होईल। मला माहिती आहे तुझी स्वप्न लय मोठी आहेत, एवढ्याशा पैशानं नाही पूर्ण होणार, पण मी तुझ्यासाठी काहीच नाही केलं, त्यापेक्षा मी काहीतरी केलं याचं समाधान तरी मिळेल मला। सूर्या, आता तुझं आणि माझं स्वप्न एकच आहे, तिथं आपण दोघांनी पोचायचंय। तुझ्या बहिणी आता माझी जबाबदारी आहे। रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना रे। तुझं तू त्यात का पैसे टाकले? मी हे तुझ्यासाठी साठवले होते। सूर्या, माझं काहीतरी ठरलंय, पण ते मी तुला आत्ता नाही सांगू शकत। वेळ आली की नक्की सांगेन तुला। काय ठरलंय नक्की तुळजाचं? ती 1 वर्ष आधीच तर निघून नाही ना जाणार? आज मला काहीही करून सूर्याला माझ्या मनातलं सगळं सांगावंच लागेल, पण कसं सांगू? सूर्या, काय करतोयस? अरे, ती रांगोळी एकदा बघ तरी।
गेलं माझं सरप्राईज पाण्यात. तुळजा अशी टेन्शन मध्ये का दिसते? नक्की काय चाललंय तिच्या मनात? काय सांगणार आहे ती मला? काय ठरलंय तिचं? तुळजा, हा, काय झालंय? कसली टेन्शन आहे का? नाही, काय नाही. कुठे काय? हे बघ, असं नको ना करू. काय मनात असेल ते सांगून टाक ना. उगाच तुझ्या पण जीवाला घोर नको आणि माझ्या पण नको. तुला सांगायचं तर खूप प्रयत्न केला, पण तुझंच लक्ष नव्हतं. हिनं कधी काय सांगितलं मला? हे बघ, मला काय सुधारणा झाले. कधी सांगितलंस तू? जेव्हा वेळ येईल ना तेव्हा नक्की सांगेन. असं काय करू मी जे सूर्याला माझ्या मनातल्या गोष्टी कळतील? कसं सांगू मी आता त्याला? सरळ आता जाऊन बोलू का त्याच्याशी? नाही नाही नाही, बहिणी एकतर झोपल्यात, उठल्या आणि त्यांनी ऐकलं तर सगळंच अवघड होऊन बसेल. नाही, नको. आणि त्यात घरात तात्या मामा पण आहेत. सोड, कोणी नसेल ना घरात तेव्हा जाऊन सांगेन. हा धनू, धनू, सूर्या, हे धने, सकाळ सकाळ अशा का खात बसली? चल आंघोळ कर आणि मग नाश्ता कर. चल बोट. झोपेत खाते. नाही, पण हे काय खाणं झालं वय? काय काजू, आज या पुलाचं काम नाही होणार वाटतं. दादाला फोन लाव. काय पुलाला बी आजच पडायचं होती नेमकं. हॅलो दादा, बोल रे काजू. आज दुकानात यायला उशीर होईल. इथं पुलाचं काम चालू आहे. तू जाऊन दुकान उघड. ए, मला पतपेढीवर जायचंय. अरे दादा आला का आता आम्ही काय उडत देऊ का इथून? कसं येणार? बरं ठीक आहे, झाली तुझी कारण चालू. जातो दुकानात. हा, काय झालं? हा हा, ते काजू पुढायला दुकानात यायला उशीर होणार आहे. मलाच दुकानात जावं लागेल. मी काम करतो, बाहेरची कामं करतो आणि मग जाऊन दुकान उघडतो. सूर्या, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. बोल की मग. दादा, आज आपण दोघंच आहे. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.